करिता जीवन जगत असतो ती गोष्ट म्हणजे सुख. जीव सुखाच्या अपेक्षेमध्ये जीवन जगतोय. जीवाचं आजपर्यंत आयुष्य सुखाच्या अपेक्षेमध्ये गेलं, परंतु जीवाला सुख नावाची गोष्ट मिळाली नाही. आजच्या अभंगात तुकोबाराय फक्त आणि फक्त सुखाचा पत्ता सांगतात. तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. तुकोबाराय का म्हणतात की एक देव आपलासा करा? कारण की देव हृदयात राहतो. परंतु माझी शंका अशी आहे की जो देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो त्याला आपलंसं करण्याची गरज तरी काय? आपण सर्वजण हरिपाठ ऐकता. हरिपाठ पाठ आहे. हरिपाठामध्ये 2 प्रमाणे आली आहे. एका हरि आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गम न घाली मन, किंवा सर्व घटी राम देहा देई एक सूर्या प्रकाश सहस्र सहस्र रश्मी विठ्ठल. विठ्ठल 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 भगवान परमात्मा म्हणतात की अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो. जसं देव आहे 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 देव प्रत्येकाच्या हृदयात राहतो. तसं हरिपाठ सांगतो की मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो. ज्ञानेश्वरी सांगते मी प्रत्येकाच्या हृदयात राहते. जैसा हृदयामध्ये रामू असत सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. भगवान परमात्मा म्हणतात की अर्जुना मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो. तसं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात की मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो. तुकोबाराय का म्हणतात की एक देव आपलासा करा, त्याचं उत्तर आज आपल्याला सांगायचं आहे. त्याआधी मुखाने नामस्मरणाने हाताने टाळी. विठ्ठल विठ्ठल ठाला ठाला विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं उत्तर असं आहे बघा
नाथ बाबा गाथेमध्ये फार सुंदर असं वर्णन करतात. नाथ बाबा म्हणतात, एका माऊलीने नथनी घातली, ती माऊली नथनी घालून कीर्तनाला आली. कीर्तनाला आल्याच्या नंतर ती माऊली घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर त्या माऊलीनं आपली नथनी गळ्यातल्या पोथीला अडकवली. अडकवल्याच्या नंतर तिला रात्रभर तिचा विसर पडला. रोज नथनी डुलायची, परंतु आज मात्र नथनी डुलेना. मग तिला वाटलं की आपली नथनी हरवली आहे. मग ती पहिल्यांदा कीर्तन मंडपात आली. कीर्तन मंडपात आल्याच्या नंतर महाराज मंडळींना सांगितलं की माझी नथनी हरवली आहे, ती तुम्हाला सापडली का? आता सापडली का विचारल्यावर महाराज मंडळींना सांगितलं, तुझी नथनी आम्हाला माहीत नाही किंवा सापडली नाही, माझी नथनी सापडली नाही. मग ती पुन्हा रस्त्याने चालत असताना तिची फजिती अशी झाली. ती रस्त्याने चालत असताना तिला एक आजीबाई भेटली. आजीबाई भेटल्याच्या नंतर आजीनं विचारलं, का ग गंगू, का रडतेस? तिनं सांगितलं, आत्या, तुमच्या लेकानं म्हणजेच माझ्या नवऱ्यानं कोरोनाच्या काळामध्ये 1.5 ग्रामची नथनी केली होती, परंतु आता ती नथनी हरवली आहे. आता जर त्याला कळालं तर तो मला चपलीनं आणल्याशिवाय राहणार नाही. मग गंगूनं विचारलं, आत्या, माझी नथनी सांगा ना कुठे आहे? मग आत्या म्हणाली की मी जर तुला नथनी सांगितली तर तू मला काय देशील? तुझ आहे तुझ पासी, 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 तुझ आहे तुझ पासी. परी तुझा गा चुकला, परी तुझा गा चुकला, तुझ आहे तुझ पासे, तुझ आहे तुझ पासे, तुझ आहे तुझ पासे, तुझ आहे तुझ पासे. पहिले तुझा ग चुकला से, परे तुझा ग चुकला से, तुझा आहे तुझ पासे, तुझ आहे तुझ पासे, तुझा आहे तुझ पासे, तुझा आहे तुझ पासे. हे तुझा आहे तुझ पासे, परी तुझा गा चुकला से, परी तुझा गा चुकला से, परी तुझा गा चुकला, हो तुझा आहे तुझ पासे, परी तुझा गा चुकला, परी तुझा चुकला, परी तुझा गा चुकला से, जगा चुकला से. नाथ बाबा म्हणतात की तुझा आहे तुझा पासी, परी जागा तू चुकलासी. तुम्हाला आम्हाला भगवंताचा विसर पडल्यामुळे तुकोबाराज सांगण्याचा प्रयत्न करतात की एक देव आपलंसं करा. तेच अभंगात प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. हो आपुला तो एक देव करणे घ्यावा, आपुला
भगवंताविना आपल्याला सुख मिळणार नाही. मनुष्य जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत त्याला सुखाची अपेक्षा असते, परंतु त्याला हवं असलेलं सुख मात्र मिळत नाही. सर्व सुखाचे आगर बाप रघुमारे विवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखमादे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बरवा, बरवा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, तिने मोठे नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, तिने एकम यज्ञ नाही केला. हो हिंदता दिशाशीन पावला, हिंदता दिशाशीन पावला. हा हिंडता शिन पावला, हिंडता शिन पावला. माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा. हो माया वेधीला माधा, माया वेधीला माधा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशाशीन पावला, माया भेटीला जीव माझा. बघा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यज्ञ नाही केला. माणसाचं जीवन असंच निघून जातं, परंतु त्याला सुख मात्र मिळत नाही. सुख म्हणजे काय हो? सुख म्हणजे देव. सुख लागी करीशी तळमळ, तरी तू एक वेळ पंढरीशी जाय, मगा तू अवघाची स्वरूप होसी. महाराज, तुम्हाला सुख पाहिजे असेल ना, तर तुम्ही आपलं जीवन जास्त फिरू नये. सायास करीसी प्रपंच दिनिसी, हरीसी न भजसी कोण्या गुणे. पण येथे एक वैशिष्ट्य आहे महाराज. महाराज म्हणतात की एक देव आपलासा करा, पण तो त्या देवांचा नाही. विठ्ठल विठाला विठाला विठाल 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 विठाल. आता माझी शंका अशी आहे की हिंदू धर्मात किती देव आहे? 33 कोटी देव आहे. 33 कोटी देवांपैकी फक्त एक देव आपलासा करायला सांगितलंय. पण आता आत्ताच्या काळात मानवाची भक्ती अशी आहे, वार आला की भक्ती बदलतो, देव बदलतो. सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे. शिव भोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. सोमवार गेला की मंगळवार येतो, आणि मंगळवार आला की देवीची भक्ती करतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुरमर्दिनी, मदनाथ मदनी, मोह महिषासुरमर्दिनी. मदनी. उदो
बुधवार येतो आणि बुधवार आला की विठ्ठलाची भक्ती करतात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बुधवार गेला की गुरुवार येतो. गुरुवार आला की दत्ताची भक्ती करतात. तिने शेरे सहा हात तया माझे दंडवत. गुरुवार गेला की शुक्रवार येतो. शुक्रवार आला की देवीची भक्ती करतात. उदो बोला अंबाबाई माऊलीत हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला अंबाबाई माऊलीत हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. उदो बोला अंबाबाई माऊलीत हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. माऊलीचा शुक्रवार गेला की शनिवार येतो. शनिवार आला की हनुमंतरायाची भक्ती करतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती जात्या वाटा मज दाव व्यासुभटा. शनिवार गेला की रविवार येतो. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. रे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आम वाग्या सोम वाग्या प्रेम करते वारी. आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होऊन भजनी लागा देव करते वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 मल्हारीची वारी मल्हारीची वारी. रविवार गेला खंडोबाची भक्ती करतात. अशी जर भक्ती केली सांगा नादाव भेटेल का हो? नाही भेटणार. आता माझ्या समोर बसलेल्या सज्जन मायबापांचं लग्न झालं असेल. मला सांगा, ज्या दिवसापासून तुमचं लग्न झालं त्या दिवसापासून तुम्हाला सुख मिळालं का हो?
खुशाल नाही म्हणता राव. नाही मिळालं. बरं आता जर मी म्हटलं घ्या संन्यास, जमेल का? नाही जमणार महाराज. असंच एका ठिकाणी लग्न लागलं. ब्राह्मण काका पहिलेही मंगलाष्टका म्हणतात. स्वस्ती श्री गजनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं शिवमंगल सावधान. आता नवरदेवानं विचारलं, ब्राह्मण काका तुम्ही मला एक सांगा की तुम्ही आम्हाला सावधान का म्हटले? ब्राह्मण काका म्हणाले नंतर सांगू. पुढची मंगलाष्टका येते. आली लग्न घटी समीप नवरा घेओनिया भागरा शिवमंगल सावधान. आता मात्र नवरदेवाने विचारलंच की सावधान का म्हटलं? ब्राह्मण काकाने उत्तर दिलं. ब्राह्मण काका म्हटले, बाळा आजपासून तुझ्या मागे महामाया लागली आहे. काय लागली आहे? महामाया म्हणजे काय? साखर संपली आणा, तेल संपलं आणा. याचं मूळ कारण काय आहे? तर हे कशामुळं चालू आहे? तर संसारामुळं. संसार दुःख मूळ चौकडे इकड आमची नाही कोठे दिवस तळमळ. संसार. आता ऐका, लग्न लागल्यानंतर विनोदान घर आलं. घरात जायच्या आधी दार अडवण्यात आलं आणि उखाणा घ्यायला लावला. आता तुम्ही म्हणाल की महाराज तुमचं एवढं कसं काय पाठ? आम्ही दरवर्षी कधी ना कधी आशीर्वाद द्यायला जातो. कधीतरी लिहून ठेवा, हा उखाणा तुमच्या कधीतरी कामं पडेल. देवळीत देवळी देवळीत देवळी देवळीत होती लाकडं, ते गेले तिकडं आणि मी गेले इकडं. नाव असं सुंदर नाव घेता कुठपर्यंत, अभंग म्हणव्यास जात नाही तोपर्यंत. एकदा का गाडी उतारायला लागली तर नाव घेता येत नाही महाराज. आता सांगा बरं, म्हाताऱ्याला नाव घ्यायला नाही जमणार महाराज. म्हातारा एका कोपऱ्यात, म्हातारी एका कोपऱ्यात. तुकाराम महाराज म्हणतात की बाई खरं काय म्हणते? बाईला म्हणे खरं मरता तरी वार, बाईल म्हणे खरं मरता तरी वार. बैल म्हणे खरं मरता तरी वार, बैल म्हणे खरं मरता तरी वार. बाईल म्हणे खरं मरणाचे वार, बाईल
बाई खरं काय म्हणते? बाई म्हणते नाचलेलं घर आणि हर हर सुद्धा ऐकू येत नाही. बाहेर म्हाताऱ्याची काय अवस्था आहे महाराज. नाक मुख गहू लागले आशा शेवडू, श्वान परी गती झाली आद्य जग करती हडहड. श्वान म्हणजे काय? कुत्रा. श्वान म्हणजे कुत्रा. बाहेर म्हाताऱ्याची कुत्र्यासारखी अवस्था झाली आहे. ते कशामुळं? कारण की संसारामुळं. आणि संसार हा कसा आहे? लटका आहे. लटिका वेवर लटिकाय वार सर्व हातोकार. लटिकाय वार सर्व हातोकार. काव्य वार सर्व आसो सार. लतिका व्यवहार सर्व आसो सार. वायायन धार हरी वीण. वायायन धार हरी वीण. लटिकाय वार सर्व हातोकार. लटिकाय वार वार सर्व हातोकार. लतिका व्यवहार सर्व आसो सार. लतिका व्यवहार सर्व आसो महाराज हा संसार कसा आहे? लटका आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलेलं तुमच्या आमच्या लक्षात आलं असेल. पण अजून तुम्ही म्हणाल की जगाच्या पाठीवर विचार जर केला तर प्रत्येक माणूस दुःखी दिसतं. जो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया दुखिया सुखिया कोई नाही रे. महाराज राजा माणूस दुखी आहे. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही तर सुखी असेल. आम्ही कीर्तनकार काय वरून आलोय का? सर्वांना सुख आहे महाराज. सर्वांना दुःखाचे. कारण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपल्याला दुःखातच आहे. म्हणून तुम्ही म्हणाल की महाराज आता तुम्ही म्हटले की हा संसार दुःखाचा आहे. मग याला संसाराला दुःख कुठून आलं? आता मला तेवढं माहीत नाही, पण ते देवाकडून आलेलं आहे. हा संसार दुःखानं बांधलेला आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार बघा महाराजांनी किती सुंदर प्रमाण दिलं. हेच प्रमाण अभंगाच्या दुसऱ्या चरणाला पक्क बसतं. येरती माई के दुखाची जनती. येरती माई के दुखाची जनती. रते माई के दुःखाची जनती. रते माई के दुःखाची जनती. येरती माई के दुखाची जनती. येरती माई के
आधी आधी अवसान नाही आधी आधी अवसान दुःखाची नाही आधी अवसान नाही आधी आधी अवसान मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल एक वारकरी पायी वारी करून पंढरीला चालला होता. पंढरीला गेला, अत्यंत गरीब परिस्थिती. त्याला भगवंताला काहीतरी द्यायचं होतं म्हणून त्याने फळावाल्याकडून 5 आंबे घेतले. आंबे घेतल्याच्या नंतर तो बारीत लागला. 18 तासाची बारी करणं काय सोपं आहे का महाराज? बारीत लागला, त्याला भूक लागली. मग त्याने ती 2 आंबे खाऊन टाकली आणि 3 आंबे देवाच्या पायावर ठेवली. आणि पायावर ठेवल्याच्या नंतर तिथून मागच्या बारीतला एक माणूस म्हणाला की अरे दादा, तू मधी गेलाय, आम्हाला सांग देवाचे पाय कसे आहे. माझ्या विठोबाचे पाय, 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 वेळोवेळा मनी ठाय, वेळोवेळा मनी ठाय, वेळोवेळा मनी ठाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या पाय, माझ्या विठोबाचे 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 पाय, त्याने पाय सांगितले कसे आहेत आणि भगवंताचा चेहरा पाहिल्यावर आवड हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवड हे रूप
छोटंसं कुटुंब राहत होतं. काही कारणास्तव त्याचे वडील निघून गेले. वडील निघून गेल्याच्या नंतर त्याने त्याच्या आईला सांगितलं, आई मला फौजेत जायचं आहे. आई म्हणाली, मी एवढे पैसे कुठून आणू रे? तो म्हणाला, ते मला काही सांगू नको, पण मला फौजेत जायचं आहे. आईनं कुठून तरी काही करून पैसे दिले. मुलाला भरती केलं. भरती जायच्या आधी त्याला सांगितलं की ऐक, ज्या वेळेस तू या गावात येशील ना, त्यावेळेस फक्त तू वर्दीत आणि नोकरी घेऊनच येशील. मुलगा निघाला. जायच्या टायमिंगला तो गेला. गेल्याच्या नंतर 4 वर्षानंतर तो गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर त्याचे हळूच पाय घरापाशी आले. घरापाशी आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की एवढी मोठी गर्दी कशाची. नंतर तो मध्ये गेला. मध्ये गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की आपली आई आपल्याला सोडून गेली. तो मुलगा ढसा रडा. नंतर आईचं प्रेत निघलं. त्याला एकदम आठवण आली आणि तो आईच्या फोटोपाशी जाऊन म्हणतो, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. ए ना माझे आई, ए ना माझे आई. 9 महिने 9 दिवसे उदरात वाढविले, ए ना माझे आई. त्या मुलाने गीत म्हटलं. त्याला तिथे लोक दिलासा द्यायला आले. म्हणाले, अरे बाळा, तुझी आई तुझ्यासाठी कष्ट करून गेली रे. अरे ती कुठे नाही गेली, ती देवाघरी गेली. नंतर तो मुलगा परत आपल्या भारताच्या सीमेवर गेला. सीमेवर गेल्याच्या नंतर तो अचानक शहीद झाला. शहीद झाल्याच्या नंतर गावात गाडी आली. आल्याच्या नंतर त्याच्या चुलत्याच्या घरापाशी थांबली. थांबल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की अरे हा कोण आहे, जरा उघडून बघू. उघडून पाहिलं तर त्याला त्याचा पुतण्या दिसला. त्यानं त्या देशावरून एक गाणं म्हटलं, यह डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. यह डाल डाल पे सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. एरा ते माईक दुःखाची जाणती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुली आईसे, लावे मन पिसे गोविंदाची. अविनाश स्थिती म्हणजे काय? अविनाश स्थिती म्हणजे पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरणही नाही. तुका म्हणे एक मरणेची सरे, तुका म्हणे एक मरणेची सरे. महाराज, तुम्ही ज्या वेळेस जाल ना, या जगाच्या पाठीवर तुमची कीर्ती राहील, असं काहीतरी करून जा. जगावर कीर्ती असली तर माणूस पटकन ओळखतो. आणि तुम्ही कीर्ती करूनच जा. मी नेहमी एका राजाचं सांगत असतो, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना साकदंडात बांधण्यात आलं. बांधण्यात आल्याच्या नंतर औरंगजेबा पुढे आणलं. औरंगजेब म्हणाला, बोल बाल संभा, धर्म छोडेगा क्या. संभाजी महाराज म्हटले, मरण आलं तरी चालेल, पण धर्म सोडणार नाही. 11 मार्च 1689ची गोष्ट. आपल्या भारताने, आपल्या महाराष्ट्राने, आपल्या स्वराज्याने एक हरी गमावला आणि एक रत्न गमावला. छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत एक कवी कलश होते. ते म्हणतात, वीर पराक्रमी परम प्रतापी, शेर शिवा का छावा था, देश पर मर मिटने वाला, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. अहो महाराज, तुम्हाला कीर्ती करायची असेल तर संभाजी महाराजांनी करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी करा. अहो, प्रतापगडची मोहीम ठरली. अफजल खान नावाची मोहीम होती. प्रतापगडावरून महाराज खाली येतात. खाली आल्याच्या नंतर खानाची भेट घेतात. भेट घेतल्यानंतर
महाराज त्याला खानाला संपवतात आणि म्हणतात की खान आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. आमच्या 32 दाताचा बोकड आमच्या महाराष्ट्राच्या शिवबाने एकट्यानेच फाळला होता. विठोबा रखुमाई टाळी, टाळी. हातवर, हातवर. सगळ्यांच्या हातवर. टाळी, टाळी. हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. हरी हरी हा हा विठोबा रखुमाई. विठोबा जय 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 विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई. विठोबा विठोबा झालेली सेवा श्री माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, माझे गुरुवर्य ह ब भागवताचार्य विनायक महाराज कदम असतील, तसेच त्यांचे बंधू गजानन महाराज कदम असतील, त्यांचेच बंधू भरत महाराज कदम असतील व माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि इथे जमलेल्या सर्व मंडळींच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर म्हणे काय रे तुका म्हणे काय मरण्याची सर म्हणे काय मरण्याची सर तुका 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 म्हणे काय मरण्याची सर उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे देवती माईके दुखाची जनेते देवती माईके दुखाची जनेते उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे आ
नाही आधी आधी हे नाही आधी नाही आधी नाही आधी ना नाही आधी ना नाही आधी अंती अवसान अवसान राई ना नाही आधी अंती केलती माई गे दुःखाची जनती केलती माई गे दुःखाची जनती विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वरा पाया बैठी करा क्षमा अपराध महाराज रामकृष्ण हरी.